मित्रांनो, तुमच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये ॲड इंटरिम एक्स पार्टी स्टे दिलेला आहे आणि त्यामुळे तुमचे मोजणीचे काम, वाटपाचे काम किंवा अतिक्रमणाचा दावा थांबलेला आहे का? मग सर्वात प्रथम समजून घ्या की ॲड इंटरिम एक्स पार्टी स्टे म्हणजे नक्की काय असते. याचा अर्थ असा की तुमचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेण्यापूर्वीच तातडीच्या परिस्थितीमध्ये न्यायालयाने दुसऱ्या पक्षाच्या बाजूने तात्पुरता संरक्षणात्मक आदेश दिलेला आहे, परंतु असा आदेश म्हणजे अंतिम न्यायनिर्णय नाही. मग तो व्हॅकेट किंवा मॉडिफाय करता येतो का? तर नक्कीच करता येतो. तो कसा करायचा ते जाणून घेऊयात. सर्वात प्रथम ज्या न्यायालयाने स्टे दिलेला आहे त्याच न्यायालयामध्ये स्टे व्हॅकेटिंग किंवा मॉडिफिकेशन ॲप्लिकेशन दाखल करणे हा महत्त्वाचा उपाय असतो. या अर्जामध्ये 5 मुद्दे ठळकपणे दाखवावे लागतात. जसे की स्टे देताना न्यायालयासमोर महत्त्वाची तथ्ये लपवली गेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समोरच्या पक्षाने चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली आहे का? तिसरा मुद्दा म्हणजे एक्स पार्टी स्टे देण्यासाठी आवश्यक असलेली तातडीची परिस्थिती त्यावेळेस प्रत्यक्षात होती का? चौथा म्हणजे स्टेमुळे तुम्हाला गंभीर आणि अपूर्णीय नुकसान होत आहे का? आणि पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे न्यायालयाने ठरवलेल्या अटींचे किंवा प्रोसिजरल रिक्वायरमेंटचे पालन झालेले आहे का? विशेषतः अशा प्रकरणांमध्ये ऑर्डर 39 रूल 4 अंतर्गत इंजंक्शन, डिस्चार्ज, व्हॅरी किंवा सेट असाइड करण्याचा उपाय उपलब्ध आहे. तसेच काही परिस्थितीमध्ये अपील किंवा इतर योग्य कायदेशीर उपाय देखील उपलब्ध असू शकतात. म्हणून फक्त स्टे चुकीचा आहे एवढे म्हणणे पुरेसे नसते. स्टे का चुकीचा आहे, कोणती तथ्ये लपवली आहेत आणि त्याचा तुम्हाला काय गंभीर परिणाम होत आहे हे कागदपत्रांसह दाखवणे महत्त्वाचे ठरते. लक्षात ठेवा, एक्स पार्टी स्टे हा अंतिम निकाल नसतो. योग्य कायदेशीर प्रक्रियेमध्ये हा आदेश व्हॅकेट, मॉडिफाय किंवा रिकॉल होऊ शकतो. अशा कायदेशीर माहितीसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्हाला फॉलो करा.